चांद सूरज सा तिरंगा, प्रेम की गंगा है तिरंगा। चांद सूरज सा तिरंगा, प्रेम की गंगा है तिरंगा। विश्व में न्यारा है तिरंगा, जान से प्यारा है तिरंगा। सारे हिंदुस्तान की बलिदान गाथा गाएगा, सारे हिंदुस्तान की बलिदान गाथा गाएगा। ये तिरंगा आसमां पर शान से लहराएगा, ये तिरंगा आसमां पर शान से लहराएगा। देशप्रेमाबद्दलच्या भावना आपल्या मनात स्फूर्तीने तिरंग्याला मानवंदना देत असताना येतात व आपले ऊर अभिमानाने फुलते। सगळ्या भावना एकवटून आपण मानवंदना देत असतो। आपल्या या राष्ट्रीय ध्वजाबद्दल आपण आज थोडेसे इतिहास व कर्तव्य जाणून घेऊया। भारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज हा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकविला जातो। आपल्या भारताने 5 भारतीय ध्वजाची रचना केली होती। 1906 साली कलकत्त्यामध्ये पारसीबागमध्ये फडकवला तो पहिला तिरंगा। त्यानंतर दुसरा झेंडा हा 1907 साली जर्मनीमध्ये फडकवला गेला। मादाम भिकाजी कामा यांनी स्टुटगार्टमध्ये तो फडकवला। यावर वंदे मातरम हे शब्द होते। मादाम कामा भारतात ज्यावेळेस परत आल्या त्यावेळेस त्या हा आपला झेंडा परत घेऊन आल्या। त्यानंतर 1917 मध्ये होम रूल चळवळ दरम्यान लोकमान्य टिळक व ॲमी बेसंत यांच्या आंदोलनादरम्यान हा झेंडा तयार झाला। यावर लाल आणि हिरवे असे 9 पट्टे, 7 तारे, कोपऱ्यात ब्रिटिशांचा युनियन जॅक असा हा झेंडा तयार झाला। त्यानंतर 1921 साली आंध्र प्रदेशच्या विजयवाडामध्ये काँग्रेस अधिवेशनात पिंगली व्यंकय्या या कार्यकर्त्याने एक झेंडा तयार करून गांधीजींना दिला। गांधीजींनी त्यात काही बदल सुचवले। भारताच्या सर्व धर्मांचा प्रतीक म्हणून लाल, हिरवा, पांढरा हे रंग व चरख्याचे चित्र असा हा झेंडा होता। त्यानंतर 10 वर्षानंतर 1931 साली काँग्रेस पक्षाने एक ठराव संमत करून केशरी, पांढरा, हिरवा पट्टा व मध्यभागी चरखा असा झेंडा स्वीकृत केला आणि यात कोणत्याही धर्माशी संबंध नाही असे देखील सांगितले गेले। 22 जुलै 1947 साली स्वतंत्र भारतासाठी संविधान करणाऱ्या घटना समितीने आज आपण बघतो तो तिरंगी झेंडा तयार झाला। पण त्या झेंड्यामध्ये चरख्याची जागा ही अशोक चक्राने घेतली। आपला भारतीय राष्ट्रध्वज 22 जुलै 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या 24 दिवस आधी अंगीकारला गेला। भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढरा व हिरवा या 3 रंगाचे आडवे पट्टे आहेत। त्यामुळे ही झेंड्याला तिरंगा असे संबोधले जाते। आपला राष्ट्रीय ध्वज खादीचा किंवा रेशमाचा कपड्याचाच बनवला जातो। त्याची लांबी व उंची 3.2 एवढीच असावी असा सरकारी नियम आहे। तिरंग्यातील 3 रंग, त्यातील गडद केशरी रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो। पांढऱ्या रंगातून प्रकाशाचा आणि सत्य मार्गाचा, शांती, सत्य व पावित्र्याचा बोध होतो। हिरव्या रंगातून निसर्गाशी व भूमीशी असलेले नाते दर्शवतो। तसेच निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्र व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो। जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे अशोक चक्र आपणास दर्शवते। आता या तिरंग्यावर अशोक चक्रच का, त्याला 24च आरे का, हे कधी जाणण्याचा प्रयत्न केलाय का? अशोक चक्रात असणारे 24 आरे म्हणजेच 24 तास। अशोक चक्र म्हणजे मानव जातीच्या कर्तव्याचे चाक, किंवा त्याला आपण मानवाचे 24 गुण किंवा मानवासाठी बनवलेले 24 धर्ममार्ग सुद्धा म्हणू शकतो। या चक्रातील प्रत्येक आरे आपला काही अर्थ, महत्त्व सांगतो किंवा जीवन जगण्याची प्रेरणा देतो। ते कसे बघा, संयम, संयमाने जीवन जगण्याची प्रेरणा। आरोग्य, निरोगी जीवन जगण्याची प्रेरणा। शांती, शांती मार्गाने चालण्याची प्रेरणा। त्याग, देशासाठी त्यागाची भावना। शील, व्यक्तिगत स्वभावात शीलता। सेवा, समाजाची सेवा करण्याची प्रेरणा। क्षमा,
मनुष्य व प्राण्यांप्रती क्षमा करण्याची प्रेरणा. प्रेम, देशाविषयी प्रेमाची भावना. मैत्री, समाजात मैत्रीची भावना. बंधुत्व, देशप्रेम. संघटन, राष्ट्रीय एकता, अखंडता मजबूत करण्याची प्रेरणा. कल्याण, देशाच्या कल्याण करण्याकरता भाग घेण्याची प्रेरणा. समृद्धी, देशात समृद्धीत योगदान असणे. उद्योग, औद्योगिक प्रगती. सुरक्षा, देशाची सुरक्षेसाठी सदैव तयार राहण्याची प्रेरणा. नियम, जीवनात आलेले नियमांनी संयमाने वागण्याची प्रेरणा. समता, समान भावनेने जगण्याची प्रेरणा. अर्थ, राष्ट्रीय धनाची सदुपयोग करण्याची प्रेरणा. नीती, देशाची निष्ठा राखण्याची प्रेरणा. न्याय, सर्वांसाठी समान न्याय देण्याची प्रेरणा. सहकार्य, एकत्र येऊन सहकार्य करण्याची प्रेरणा. कर्तव्य, आपल्या कर्तव्यांशी इमानदारीने करण्याची प्रेरणा. अधिकार, अधिकारांचा दुरुपयोग न करता देशसेवा करण्याची प्रेरणा. आणि बुद्धिमत्ता, देशाच्या समृद्धीकरता स्वतःचा बौद्धिक विकास करण्याची प्रेरणा. असा हा प्रत्येक आऱ्यांचा अर्थ किंवा आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा यातून मिळते. निळ्या रंगाचे अशोक म्हणजेच हे 24 आरे आपल्या अर्थाबरोबरच हे सांगण्याचा प्रयत्न करते की आपण भारतीयांनी अधिकार आणि कर्तव्याच्या बरोबरच आपला रंग, रूप, जात, धर्म यामधील अंतर दूर करून सर्वांनी एकत्र येऊन आपला देश समृद्धीच्या शिखरावर नेण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. यावरून मला फक्त एवढेच सांगायचे वाटते की भारत मातेच्या पुत्रांनो घडवा समृद्धीने हिरवा. भारत मातेच्या पुत्रांनो घडवा समृद्धीने हिरवा. अंत करुणी हिंसेचा तो श्वेत रंग शांतीने सजवा. स्वार्थावरती मात करुणी उजळा तो त्यागाचा भगवा. स्वार्थावरती मात करुणी उजळा तो त्यागाचा भगवा. उधळण करुणी रंगाची या धर्तीवर प्रेमाला जगवा.